आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातीलच कचऱ्याचं 1.5 महिन्यात कंपोस्ट खत कसं करायचं आणि त्यावरतीच पालेभाज्या या कचऱ्यावरती कशा लावायच्या ते पाहूया. आता पालेभाज्या लावण्यासाठी पसरट आकाराच्या कुंड्या किंवा असे टब घ्यायचे. या टपाला तळाला पाण्याचा निचरा होईल अशी 4-5 होलं करून घ्यायची. या होलांवरती पिंजलेल्या नारळाच्या शेंड्या पसरून घ्यायच्या. नारळाच्या शेंड्यांवरती तयार कंपोस्ट खताची लेअर द्यायची. ती याच्यासाठी की यामध्ये जीवाणूंची संख्या कंपोस्ट खतामध्ये जास्त असते. कचऱ्याचं लवकर खतात रूपांतर करण्यासाठी हे मित्र जीवाणू मदत करत असतात. आता यावरती जो आपण 2-3 दिवसाचा कचरा साठवलेला आहे तो पसरून घ्यायचा. जास्तीचं कंपोस्ट खत असेल तर ते त्या कचऱ्यावरती पसरायचं, नसेल तर मातीही पसरू शकता. आता या मातीवरती हळदीची 1 लेअर किंवा चिमूटभर किंवा 1 चमचा हळद पसरून घ्यायची. यामुळे मातीला बुरशी लागत नाही आणि झाडं खराब होत नाहीत. यावरती तुम्ही कोणत्याही पालेभाज्या लावू शकता. तर अशा पद्धतीने कुंड्या भरायच्या.